शुभ दिवस. हा दालचिनीचा तुकडा आहे आणि हा गुळ आहे. तेव्हा एका ग्लासामध्ये 1 चमचा दालचिनीची पावडर घ्यायची आणि 1 चमचा गुळ घ्यायचा एका ग्लासामध्ये आणि याचा काढा बनवायचा आणि हा काढा सकाळी उपाशी पोटी प्यायचा. यामुळं काय होतं बघा, तुमच्या शरीरामध्ये जे अत्यावश्यक चरबी असते, अनावश्यक वाढलेली असते, ती अनावश्यक चरबी कमी होते. घाबरल्यासारखे वाटते ते बंद होते. बीपी वाढलेला नॉर्मल होतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला छातीत धडधड होत असेल, बीपी वाढलेला असेल, छातीत धडधड होत असेल, बीपी वाढलेला असेल, घाबरल्यासारखे वाटत असेल, घाबरटपणा येत असेल, घाबरटपणा आणि अनावश्यक अशी चरबी वाढलेली असेल, तर काय करायचं, सकाळी उपाशापोटी 1 चमचा दालचिनी पावडर आणि 1 चमचा गुळ यांचा काढा बनवायचा आणि रोज सकाळी नियमितपणे हा काढा उपाशी पोटी रिकाम्या पोटी प्यायचा. फक्त 3 दिवस हे केल्याने काय होईल, तुमच्या छातीत धडधड होणार नाही, तुमचा बीपी नॉर्मल होईल, घाबरटपणा पूर्णपणे बंद होईल आणि अनावश्यक वाढलेली जी चरबी आहे ते पूर्णपणे बंद होईल. तेव्हा हा उपाय तुम्ही जरूर करा उद्यापासूनच. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा पूर्णविराम घेतो. धन्यवाद.